मला सांगा, कोण कोण लोणावळ्याला गेल्यावर सर्वात पहिले या चिक्कीची खरेदी करतं बरं? पण अहो, आता तुम्हाला लोणावळ्याला ना जायची गरज आहे, ना ही चिक्की घ्यायची गरज आहे. कारण आता आपण बनवत आहोत घरच्या घरी अगदी काही मिनिटांमध्येच कुरकुरीत, अजिबात चिवट, चिकट न होणारी ओल्या नारळाची कुरकुरीत चिक्की. गूळ शेंगदाणा चिक्की तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, पण आता ही चिक्की नक्की एकदा ट्राय करून बघा. कारण गूळ शेंगदाणा चिक्कीपेक्षाही ही चिक्की बनवायला अतिशय सोपी वाटते. तर नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. चला तर मग लगेचच लोणावळ्याला मिळते तशीच कुरकुरीत चिक्की बनवायला सुरुवात करूया. आता ओल्या नारळाची चिक्की म्हटल्यावर अर्थातच आपल्याला सर्वात अगोदर लागणार आहे 1.5 कप ओल्या नारळाचा चव. तर काय करायचं, ओला नारळ फोडायचा, त्याची काळी पाट काढून टाकायची. तयार होईल तुमचा पांढरा शुभ्र ओला नारळ. त्याचे छोटे छोटे तुकडे तयार करून मिक्सरला फिरून घ्या. हा असा पांढरा शुभ्र चव तयार होतो. यासोबत आपल्याला लागणार आहे 1.5 कप बारीक चिरलेला गुळ. तर गुळ कोणता घ्यायचा? हा बारीक चिरलेला गुळ हातांवर थोडासा मऊ करून बघायचा. छान असा मऊसूत लागला, रवाळ अजिबात जाणवला नाही की समजायचं हा परफेक्ट आहे. तर हे दोनही साहित्य मी या मेजरिंग कपने मोजून घेतले होते. तुमच्याकडे मेजरिंग कप नसेल तर वाटी किंवा एखाद्या डब्याचं माप करू शकता. आता या ओल्या नारळाच्या चवामध्ये ना भरपूर सारा ओलावा असतो. तर हाच आपल्याला पहिले कमी करून घ्यायचा आहे. यामुळे आपली तयार होणारी चिक्की चिकट, चिवट होत नाही. कारण आपण पाक कितीही परफेक्ट बनवला आणि हा चव जर असाच ओलसर राहिला तर त्या पाकाला पुन्हा एकदा पाणी सुटू शकतं आणि मग तयार होणारी चिक्की देखील चिकट, चिवट होईल. त्यामुळेच आपल्याला हा चव पूर्णतः ओलावा नष्ट होईपर्यंत, असा चांगला कोरडा भुरभुरीत होईपर्यंत सतत हलवत एकदम मंद गॅसवर अजिबात रंग बदलू न देता परतवून घ्यायचा आहे. याकरिता ना थोडीशी उथळ आणि जाडबुडाचीच कढाई वापरा. शक्य असल्यास नेरलेकची घ्या आणि स्टीलची असेल तर अगोदर कढाईला अगदी पाव चमचा तूप ना चोळून घ्या. यामुळे चव कढईला चिकटत नाही. आता हा परतून घेतलेला नारळाचा चव असा मोकळा सुटसुटीत जाणवायला लागला की समजायचा हा व्यवस्थित परतला गेलेला आहे. तो एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि पाक बनवण्यापूर्वी एक छोटीशी पूर्वतयारी करून घेऊ. ते म्हणजे पोळपाट लाटण्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय. खरं तर या चिक्कीला तशी लाटण्याची जास्त काही गरज पडत नाही. तुम्हाला एक वेगळी ट्रिक दाखवणार आहे, पण एखादी गोष्ट एक्स्ट्राची हातासरशी ठेवलेली कधीही बरीच. आता लगेचच पाक बनवायला घेऊयात. तर सेमच कढाई मी या ठिकाणी वापरली आहे. आता यामध्ये फक्त 1 चमचा साजूक तूप घातलं, जे घालणं पूर्णतः ऑप्शनल होतं. यामुळे चिक्कीला छान शाईन येते म्हणून फक्त वापरले. आता लगेच यामध्ये हा संपूर्ण बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे आणि तो जोपर्यंत पूर्णतः व्यवस्थित विरघळत नाही ना, तोपर्यंत असा सतत हलवत राहायचा आहे. जर यामध्ये थोडेफार गुळाच्या गाठी किंवा खडे असतील ना, तर ते उलथाण्याने असे रोवायचे, बारीक करायचे, म्हणजे ते पटकन विरघळतात. तर बघा या पद्धतीने संपूर्ण गूळ विरघळला. याला छान असे बुडबुडे आले की मग एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हा पाक टाकून बघायचा. खरं तर हा पाक अजिबात झालेला नाहीये, पण तुमच्या माहितीकरिता दाखवतीये. तर बघा सुरुवातीला या पाकाची अशी चिकटसर मऊसूत अशी गोळी तयार होते. तर हा असा पाक आपल्याला अजिबात नकोय. यापेक्षा अजून शिजवावा लागणार आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवलेली आहे आणि हा सतत हलवत अजून फक्त 2 मिनिटाकरिता शिजवून घेते. 2 मिनिटानंतर बघा याला थोडासा डार्क रंग आलाय. आता आपल्याला पुन्हा एकदा हा पाक चेक करायचा. त्याकरिता सेमच वाटी आणि पाणी घेतलंय. त्यामध्ये थोडासा पाक टाकला. अगदी काही सेकंदाची वाट बघायची. नंतर संपूर्ण मिश्रण एका ठिकाणी गोळा करायचं आणि हे असंच वाटीवरती ना आदळून बघायचं. बघा असा मस्त असा टकटक आवाज येतोय, म्हणजेच हा गोळा अगदी कडक झालेला आहे. यावरूनच समजायचंय आपला पाक अगदी परफेक्ट तयार झालाय. हा गोळा तुम्ही तोडून देखील बघू शकता, पण एवढा वेळ नव्हता. पाक आपला जास्त करपला असता, म्हणून मी लगेच पुढील कृती करायला घेतली. तर आता यामध्ये फक्त चिमूटभर खाण्याचा सोडा घातला. सोडा घातल्यामुळे ना आपली चिक्की खूप जास्त खुसखुशीत तयार होते. अशी जास्तच कडक होत नाही, तोंडात गेल्याबरोबर विरघळते. तर सोडा घातल्यानंतर याचा रंग देखील थोडासा फेंट होतो, जो दिसायला जास्त छान दिसतो. पटापट व्यवस्थित मिक्स करायचे आणि लगेचच हा ओल्या नारळाचा चव घालायचा. चव घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करायचंय आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे. कारण आपल्याला आता हा पाक ओव्हरकुक होऊ द्यायचा नाहीये. आपलं चिक्कीकरिताचं मिश्रण तयार झालंय. ते लगेचच या पोळपाटाला तूप लावून घेतलेलं होतं ना, त्यावर घालायचं. विकतच्या चिक्कीमध्ये ना सोडा हा हमखास घातलेला असतो, पण जर तुम्हाला नसेल घालायचा, स्किप केला तरी देखील चालेल. संपूर्ण मिश्रण या पोळपाटावर काढल्यानंतर बघा हे आपल्याला असंच व्यवस्थित एकसारखं पसरवून द्यायचंय आणि हलकासा यातील गरमपणा कमी झाला
की आपल्याला हव्या त्या आकारामध्ये हा एकसारखा मऊसूत म्हणजेच वरून असा सरफेस प्लेन करून घ्यायचा आहे. तर यासाठी तुम्ही लाटणं वापरू शकता किंवा माझ्यासारखाच हात थंड पाण्यामध्ये बुडवून या पद्धतीने व्यवस्थित याचा सरफेस एकदम व्यवस्थित मऊसूत आणि प्लेन करून घेऊ शकता. याच्या कडा जास्त वाया जाऊ नये, व्यवस्थित आपली चौकोनी आकाराची चिक्की तयार व्हावी त्याकरिता बघा मी या कडा देखील व्यवस्थित चौकोनी आकारामध्येच व्यवस्थित शेप देऊन घेतीये. आणि मला ही चिक्की थोडीशी जाडच ठेवायची होती, त्यामुळे बघा इतक्या या जाडीचं हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं मी पसरवून घेतलेलं आहे. आता ही चिक्की दिसायलाही तेवढीच छान दिसावी याकरिता यावरून भाजलेले थोडेसे पांढरे तीळ घालूयात, जे घालणं पूर्णतः ऐच्छिक आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स देखील यावर घालू शकता. आणि आता हे पांढरे तीळ या चिक्कीला व्यवस्थित चिकटवण्याकरिता लाटणं यावरून फिरवून घेऊ शकता. यामुळे आपलं मिश्रण देखील व्यवस्थित असं घट्टसर बसेल आणि हे अजून थोडंसं पसरलं देखील जाईल. तर बघा या पद्धतीने आपलं मिश्रण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. आता हे व्यवस्थित सेट करेपर्यंत मिश्रण आपलं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. म्हणजे मी यावर 3-4 मिनिटं तरी हात असा व्यवस्थित ठेवू शकते, इतपत हे थंड झालंय. हाताला मिश्रण अजिबात चिकटत नाहीये बघा. त्यावेळेलाच लगेचच आपल्याला या चिक्कीला कोणता आकार द्यायचा आहे ना, त्या आकारामध्ये ही कट करून घेऊ शकता. म्हणजे पूर्ण कट करायचे नाहीये, फक्त मार्क द्यायचे आहेत या पद्धतीने. तर बघा मिश्रण माझं व्यवस्थित असं थंड झालेलं असल्यामुळे चाकूलाही मिश्रण चिकटलेलं नाहीये आणि हे इतकंही थंड झालेलं नाहीये की मला चिक्कीचे मार्कही यावर करता येत नाहीये. तर बघा इतपत हे व्यवस्थित मिश्रण सेट झालेलं असावं. जर मिश्रण अतिप्रमाणात थंड झालं तर चिक्की आपल्याला कापता येत नाही. त्यामुळे मिश्रण हलकं कोमट असतानाच लगेच यावरती असे काप देऊन घ्यायचे. आता हे मिश्रण व्यवस्थित पूर्णतः थंड करून घेऊयात आणि मगच तुम्हाला दाखवते. तर बघा आपली ही चिक्की साधारणतः अर्ध्या तासानंतर पूर्णतः सेट झालेली आहे. पूर्णतः बघा या पोळपाटावरून अलगद व्यवस्थित काढता येतीये. आता ही आपण अगोदर पूर्णतः कट केलेली नव्हती. तर त्यामुळे असं उलथानं किंवा तोच सेम चाकू घ्यायचा आणि त्याच्या मदतीने हे जे आपण काप दिले होते ते पूर्ण एकदा थोडेसे प्रेस करून घ्यायचे. म्हणजे मग चिक्की सहजतेने तुटते आणि व्यवस्थित अखंड निघते. कारण ही चिक्की ओल्या नारळाची असल्यामुळे खूपच जास्त शेंगदाणा चिक्कीच्या तुलनेमध्ये खुसखुशीत असते. तर ही तोडताना व्यवस्थित तुटली जाणार नाही. त्यामुळे ही पद्धत नक्की वापरून बघा. तर बघा एकसारख्या चौकोनी आकारामध्ये अगदी परफेक्ट अशी आपली ओल्या नारळाची खुसखुशीत कुरकुरीत चिक्की तयार झाली आहे, जी बनवायला अतिशय सोपी आहे. आणि पाक अगदी परफेक्ट तयार झाला आहे की नाही याची परफेक्ट कृती सांगितली असल्यामुळे नक्कीच पहिल्या प्रयत्नात ही तुम्ही परफेक्टरित्या बनवू शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. येणाऱ्या रक्षाबंधनाला आजची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.